चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी किंवा आपला चेहरा हा खूपच जास्त सुंदर दिसण्यासाठी आपण भरपूर वेळा महागडे असे फेशियल्स करतो. वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम चेहऱ्यावर वापरत असतो, परंतु बऱ्याच वेळा त्याचे आपल्या चेहऱ्यावर ग्लो न येता रिॲक्शन होत असतात. परंतु आज आपण आपल्याच किचनमध्ये असलेल्या या सिक्रेट वस्तूपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. अतिशय सुंदर असं आज आपण हे बीटरूट फेशियल तयार करणार आहोत. तुमच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर ग्लो येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावरील कितीही पिगमेंटेशन राहू द्या, काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, सगळे रिमूव्ह व्हायला मदत होणार आहे. तर चला आजची ही रेमेडी कशा पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला एक मीडियम साईजचा बीट घ्यायचा आहे. बीट आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतं. तर या ठिकाणी एक मध्यम आकाराचा बीट आपल्याला घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला बीटची साल काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्णतः बीटची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बीट आपल्या चेहऱ्यासाठी कोलेजन बूस्ट करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील जुनी टॅनिंग असू द्या, कितीही वर्षापूर्वीचे काळे डाग धब्बे असू द्या, ते सगळे रिमूव्ह करण्यासाठी बीट हे आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त रामबाण उपाय असणार आहे. त्यासाठी बीटरूटचा आपल्याला वापर करायचा आहे. तर या ठिकाणी बीटची साल काढल्यानंतर बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही मिक्सरमध्ये देखील याची पेस्ट बनवू शकतात. तर या ठिकाणी एका छोट्या किसणीच्या साहाय्याने मी बीट हे किसून घेते. तर आपल्याला या बीटपासून ज्यूस तयार करायचा आहे का, जेणेकरून आपल्याला या रेमेडीचा खूपच सुंदर असा इफेक्ट बघायला मिळेल. बीटरूट फेशियल तुम्ही फारच कमी बघितलेलं असेल. पार्लरमध्ये जे आपण महागडे फेशियल्स करत असतो त्यापेक्षा अतिशय सुंदर हे फेशियल होणार आहे. तुम्हाला पहिल्या ट्रायमध्येच खूपच जास्त फरक तुमच्या चेहऱ्यावर जाणवायला लागेल. नक्की तुम्ही ही रेमेडी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघता ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता या ठिकाणी बीटरूट आपण किसून घेतलेलं आहे. तर आता यापासून आपल्याला याचा ज्यूस काढायचा आहे. तर साधारणतः एक बीट मी या ठिकाणी किसून घेतलेलं आहे. तर साधारणतः आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून एवढं याचा ज्यूस लागणार आहे किंवा रस लागणार आहे. तर एका चाळणीच्या साहाय्याने मी या ठिकाणी हा ज्यूस स्ट्रेन करून घेणार आहे. तर तुम्ही एका कापडाच्या मदतीने देखील पूर्ण याच्यातला ज्यूस काढू शकतात. बीट हे आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असतंच, त्याचबरोबर ते आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल असतात. आपल्या चेहऱ्यावरचे वाढत्या वयानुसार जेवढे देखील प्रॉब्लेम्स असतात ते सगळे मिनिमाइज करायला किंवा कमी करायला बीटरूट हे खूपच जास्त हेल्पफुल आहे. त्यासाठी बीटरूटचा वापर आपण नेहमी आपल्या चेहऱ्यासाठी करायला हवा. अतिशय नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा वाढत्या वयानुसार जी लूज झालेली असते ती देखील टाईट करायचं काम बीटरूट करत करत असतं. त्यामुळे बीट आपल्याला जसं ते खाण्यासाठी हेल्पफुल आहे तसं ते चेहऱ्यासाठी देखील खूपच जास्त मदतशीर राहणार आहे. त्यासाठी आपल्याला या बीटरूटपासून एक सुंदर असं आज आपण जे फेशियल तयार करणार आहोत, तुम्हाला अतिशय पार्लरमध्ये जे महागडे आपण फेशियल करतो त्यापेक्षाही सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी अर्धी वाटी एवढा मी बीटरूटचा ज्यूस काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला 2 बाउलमध्ये हा बीटरूटचा ज्यूस डिवाईड करून घ्यायचा आहे. तर आता एका बाउलमध्ये मी हा बीटरूटचा ज्यूस साईडला काढून ठेवलेला आहे. तर त्याचा वापर आपण नेक्स्ट स्टेपसाठी करणार आहोत. पहिली स्टेप आपल्याला आता या ठिकाणी करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी आपल्याला स्क्रब तयार करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्क्रब तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे, म्हणजे राईस फ्लोअर. तर तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात किंवा बारीक दाणे असतात, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह व्हायला खूप जास्त मदत होत असते. तर या ठिकाणी नंतर नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं गुलाबजल ॲड करायचं आहे. दुसरं कुठलंही इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड करणार नाही आहोत. तर सिंपल असं हे आपल्याला स्क्रब बनवायचं आहे. जेवढं हे स्क्रब सिंपल आहे तेवढंच ते आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन जेवढी देखील आहे ती सगळी रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त मदतशीर हे
स्क्रब आहे. तर त्यासाठी मार्केटमधले कुठलेही महागडे स्क्रब वापरायची आपल्याला गरज नाही. आपण घरातल्या घरात अतिशय नॅचरल पद्धतीने किंवा नैसर्गिकरित्या हे स्क्रब तयार करू शकतो. तांदळाचं पीठ आपल्या स्किनसाठी ब्राईटनिंग किंवा व्हाईटनिंग इफेक्ट येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. तर चला आता हे स्क्रब आपल्याला चेहऱ्यासाठी कसं यूज करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया. त्याआधी आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर या ठिकाणी आता तुम्ही या स्क्रबचं स्ट्रेक्चर बघू शकता. तर आता आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हे अप्लाय करून घ्यायचं आहे. तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असेल ती सगळी या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या ओपन पोर्समध्ये जेवढी देखील घाण असते ते आतून बाहेर काढण्याचं काम बीटरूट करत असतं. त्याचबरोबर आपण यामध्ये गुलाबजलचा वापर केलेला आहे. गुलाबजल आपल्या चेहऱ्याला टाईटनिंग इफेक्ट देण्यासाठी किंवा नॅचरल टोनरचं काम देखील गुलाबजल करत असतं. त्यासाठी गुलाबजलचा देखील आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. तर आता हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला स्क्रब करायचं आहे. छान असं एक्सफोलिएशन यामुळे चेहऱ्याला होत असतं आणि कुठल्याही प्रकारचं हार्श आपल्या चेहऱ्यावर होत नाही. आणि जर का तुम्हाला बीटरूट किंवा या रेमेडीमधलं कुठलंही इन्ग्रेडियंट तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही पॅच टेस्ट देखील करू शकतात. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर हे अप्लाय करा. तर या ठिकाणी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. या प्रोसेसमुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन व्हायला देखील खूप मदत होत असते. तर 2 ते 3 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता या ठिकाणी आपण फर्स्ट स्टेप केलेली आहे तेवढ्याच चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर आता चला या ठिकाणी बघू शकताय तुम्ही सगळे ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड देखील रिमूव्ह झालेले आहेत. तर आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी एक फेस मास्क किंवा फेस पॅक तयार करायचा आहे. तर या ठिकाणी बीटरूटचा जो ज्यूस आपण वाटीमध्ये साईडला काढलेला होता त्यामध्येच आता आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन. तर बेसन आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतं. यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो यायला खूप जास्त मदत होत असते. तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजे आंबे हळद, ज्याला आपण वाईल्ड टर्मरिक म्हणतो. हे तुम्हाला ऑनलाईन अतिशय आरामात अवेलेबल होऊन जाईल. तर प्रोडक्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या साईडला देखील टॅग करून ठेवते. जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परचेस करू शकतात. तर या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं मी बेसन आधी ॲड केलेलं होतं. तर नंतर अजून अर्धा टेबलस्पून एवढं बेसन मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तर आता छान अशी आपल्याला स्मूथ अशी या फेस पॅकची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे. आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते आणि याचा रिझल्ट देखील आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त सुंदर येतो. तर या ठिकाणी या फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्ट देखील ठेवायची नाही आहे. तर स्ट्रेक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर छान असा आता हा फेस पॅक मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी प्लांटचं ॲलोवेरा जेल आपल्याला अजिबात पण घ्यायचं नाही आहे. मार्केट बेसमध्ये जे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल येतं ते या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल मी या ठिकाणी यूज केलेलं आहे. तर हे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. त्यासाठी ॲलोवेरा जेलचा आपल्याला या फेस मास्कसाठी आवर्जून वापर करायचा आहे. तर आता छान असं ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक पूर्णतः मिक्स करून घ्यायचा आहे. तर आजची ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी ती आपल्या स्किनसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की बघा. तर या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तर कुठलीही होम रेमेडी किंवा कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना खालून वरच्या भागालाच तो आपल्याला अप्लाय करायचा असतो. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या अजिबात देखील पडत नाही.
अ, जर का आपण उलट प्रोसेस किंवा चुकीच्या पद्धतीने आपण फेस मास्क किंवा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला तर आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळे फेस पॅक आपण व्यवस्थित अशा पद्धतशीरपणे जर का चेहऱ्याला लावला तर खूपच त्याचा सुंदर असा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर येत असतो. तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला थिक अशी लेयर या फेस पॅकची अप्लाय करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर त्याचा ग्लो बघायला मिळेल. आणि या रेमेडीमध्ये किंवा या बीटरूट फेशियलमध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे नॅचरल आहेत. कुठलेही केमिकलचा आपण या फेशियलमध्ये यूज केलेला नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान आपल्या चेहऱ्यावर होत नाही. ते उलट आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर ग्लो येत असतो. तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने हे बीटरूट फेशियल घरच्या घरी करून बघा. तुम्हाला पहिल्या यूजमध्येच खूप सुंदर असा बदल बघायला मिळेल किंवा तुमची चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त तुकतुकीत होईल. त्याचबरोबर अतिशय दुधासारखा गोरा चेहरा तुमचा व्हायला मदत होईल. किंवा तुमचा चेहरा जर जास्तच डल असेल किंवा काळपट झालेला असेल किंवा उन्हामुळे टॅनिंग झालेली असेल, ती या फेशियलमुळे सगळी दूर व्हायला मदत होत असते. तर आता या ठिकाणी 10 ते 15 मिनिटासाठी हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर असाच राहू द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी चेहरा थंड पाण्याने वॉश करून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते की चम्मचने या ठिकाणी फेस पॅक रिमूव्ह करताना देखील तुम्हाला दिसत असेल की चेहऱ्यावर किती सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे. तर या ठिकाणी आता थंड पाण्याने आपल्याला चेहरा हा वॉश करून घ्यायचा आहे. तर ग्लो तुम्ही बघू शकतात की किती पिंकिश ग्लो चेहऱ्यावर येत असतो. तर चला आता या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेऊया. तर बघू शकताय तुम्ही किती ग्लोईंग त्वचा या ठिकाणी झालेली आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरची डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे. तर खूपच सुंदर असा ग्लो या फेशियलमुळे येत असतो. नक्की तुम्ही आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा हे फेशियल ट्राय करून बघा. किंवा तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा जरी तुम्ही हा फेस मास्क चेहऱ्याला अप्लाय केला तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूपच लवकरात लवकर मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी फेशियल तर झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप नॅरिशमेंट किंवा डीप हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स ओपन झालेले असतात ते सगळे मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. आणि आपण ज्या वेळेस चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करतो त्यावेळेला चेहऱ्याला 1 ते 2 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज द्या, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होत असतं. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली किंवा आजचं हे फेशियल किंवा चेहऱ्यावरचा ग्लो तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. बाय.